नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा LLB करून वकील व्हायचं असेल तर पहिली पायरी आहे ती म्हणजे CET देणे. CET दिल्याशिवाय तुम्हाला LLBला ॲडमिशन मिळणारच नाही. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की CETची एक्झाम कधी आहे, CET फॉर्म भरण्याची शेवटची डेट कधी आहे, त्यानंतर CETचा पॅटर्न कसा असतो आणि CETचा तुम्ही अभ्यास कसा कराल. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सुद्धा करा. चला तर मुख्य विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जसं सांगितलं की LLBला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर CET देणे कंपल्सरी आहे. CET दिल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. मित्रांनो, या वर्षीची CET फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे ती म्हणजे 13 फेब्रुवारी 2026. ही एक्सटेंड झालेली डेट आहे. त्यानंतर एक्सटेंड होईल की सांगता येणार नाही. जर तुमचं प्लॅन असेल LLB करण्याचं तर तुम्ही 13 तारखेच्या आत फॉर्म भरणे गरजेचं आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 10वी 12वी तुमचं ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट्स, त्यानंतर लागेल कास्ट सर्टिफिकेट, कास्टमध्ये असाल तर डोमासाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत. आणि हेच डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशन घेताना सुद्धा लागतात, म्हणून तुम्ही हे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करून ठेवा. मित्रांनो, 13 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे. एकदा तुम्ही फॉर्म भरलात की CETची एक्झाम आहे 1 एप्रिल 2026 ते 2 एप्रिल 2026 या 2 दिवसामध्ये तुमची CETची एक्झाम होणार आहे. म्हणून तुम्हाला आता 13 फेब्रुवारी ते 1 एप्रिल असा साधारण 1-2 महिन्याचा 1.5-2 महिन्याचा कालावधी मिळतो. त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. मित्रांनो, पॅटर्न असा आहे. पूर्वी 150 मार्कांचा पेपर होता. गेल्या वर्षीपासून 120 मार्कांचा CETचा पॅटर्न झालेला आहे. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की लॉ CET आहे म्हणजे फक्त लॉच्या रिलेटेडच प्रश्न असतील, तर नाही. CETचा पॅटर्न आहे. तुम्हाला मी सांगतो की लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग 40 मार्काला येतं. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 30 मार्काला आहे. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग हे 40 मार्काला आहे. आणि तुमचं इंग्लिश हे 20 मार्काला. असा 120 मार्कांचा पेपर असणार आहे. 120 मार्कांचा पेपर आणि 120 मिनिट तुम्हाला कालावधी आहे. म्हणून एका क्वेश्चनला तुम्हाला साधारण 1 मिनिट वेळ मिळतो. ही पूर्णपणे कम्प्युटर बेस ऑनलाईन टेस्ट असते, रिटर्न टेस्ट नसते. म्हणजे तुम्हाला जे ऑप्शन्स येतात तुम्हाला 4 पैकी एकावर क्लिक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला थोडं कम्प्युटरवर प्रॅक्टिस करावी लागेल. मित्रांनो, तुम्ही अभ्यास कसा कराल तर मार्केटमध्ये बरेचसे बुक्स अवेलेबल आहेत CETच्या रिलेटेड. तुम्ही ते घेऊन अभ्यास करू शकता किंवा ऑनलाईन आजकाल ॲपसुद्धा बरेचसे आहेत. तर तुम्ही ॲपवर जाऊन साधा 300, 400, 500 रुपयापर्यंत त्यांचा एक प्लॅन असतो, ते तुम्ही घेऊन तसा अभ्यास करू शकता. मित्रांनो, मी तर तुम्हाला रिकमेंड करेल की एखाद्या ॲपमध्ये जाऊन किंवा कम्प्युटर ऑनलाईन टेस्ट बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत त्याच्यावर जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. तर तुम्हाला प्रॉपरली त्याचं तिकडे अडचण येणार नाही एक्झाम सेंटरला. तर मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला मी थोड्या गोष्टी सांगितल्या. व्हिडिओ डिटेल्समध्ये आपण बनवणार आहोत. पण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा. त्याच्यानंतर तुमच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा ज्यांना LLB करायचं आहे, कारण हा व्हिडिओ मिस होऊ देऊ नका. याच्यामध्ये आपण बरेचशा डिटेल्स तुम्हाला सांगितल्या. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.